Exercise 4.7 question first. Find transpose of matrix A if A contains elements 1, 3, negative 4 and 5. तर इथे आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काढायचा आहे, म्हणजे इंटरचेंज करायचे आहेत रोज अँड कॉलम्स. जे रोज आहेत ते कॉलम्स मध्ये त्याला चेंज करायचं आहे आणि जे कॉलम्स आहेत त्याला रोज मध्ये चेंज करायचं आहे. तर इथे ह्या मॅट्रिक्स मध्ये रोज आहेत 2 rows and 2 columns. फर्स्ट रो सेकंड रो आणि कॉलम्स फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. मग ऑर्डर किती आहे इथे ह्या मॅट्रिक्सची 2/2. A equal to A is a matrix and it contains elements 1, 3, negative 4 and 5. तर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स काढायचं. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे फक्त इंटरचेंज करायचे रोज आणि कॉलम्स. हा रो आहे ह्याचा आपल्याला काय करायचं आहे कॉलम 1, 3 आणि हा रो ह्याचा करायचा आहे कॉलम निगेटिव्ह 4 and 5. Answer. Transpose of matrix A is 1, negative 4, 3 and 5. The second example इथे या मॅट्रिक्स मध्ये एलिमेंट्स 2, negative 6, 1, negative 4, 0 and 5. इथे रोज किती आहे 2 रोज आहे. फर्स्ट रो सेकंड रो आणि कॉलम किती आहे फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम. म्हणजे 2/3 ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे. इथे आपल्याला परत ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए घ्यायचा आहे. ए इज अ मॅट्रिक्स अँड इट कंटेन्स एलिमेंट्स 2, negative 6, 1, negative 4, 0, 5 अँड ऑर्डर ऑफ दिस मॅट्रिक्स इज 2/3. इथे आता ट्रान्सपोज घेताना रोचा कॉलम करू आपण. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए हा आपल्याला काय करायचा आहे कॉलम करायचा आहे. 2, negative 6 and 1 रोचा कॉलम. तर ह्या रोचा कॉलम करायचा आहे negative 4, 0 and 5. आता इथे ऑर्डर बघा ह्या ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए ची. इथे आता मात्र 3 रोज आहेत. फर्स्ट रो सेकंड रो 3 थर्ड रो आणि कॉलम किती आहे फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. आन्सर. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए इज 2, negative 4, negative 6, 0, 1 and 5. Question 2. If matrix contain elements Aij and order of this matrix is 3/3 where Aij equal to 2 in bracket I minus j. Find. तिथे आपण I आणि j ची व्हॅल्यू ठेवून 2 1 minus 1 1 minus 1 0 2 into 0 0. तर इथे आपण A12 काढू. A12 इथे रो नंबर किती आहे 1 आणि कॉलम नंबर 2 आहे. म्हणजे I इक्वल टू काय घ्यायचं इथे आपल्याला I इक्वल टू घ्यायचं आहे 1 अँड J इक्वल टू 2 घ्यायचे आणि ह्या फॉर्म्युल्यामध्ये ठेवायचे. हा जो फॉर्म्युला दिला आपल्याला 2 minus I minus J. I किती आहे 1 1 minus 2. मग 2 1 minus 2 is -1 and minus 2 minus 2 1 minus 2 minus 1 2 into -1 2 into negative 1 negative 2. म्हणजे दुसरा एलिमेंट आलेला आहे negative 2. A13 काढायचं आहे. A13 equal to 2 1 minus 3 I minus J 1 minus 3 negative 4. थर्ड एलिमेंट A21 equal to 2 minus 1 2 1 2 2. A22 means 2 in bracket 2 minus 2 2 into 0 means 0. सेकंड एलिमेंट 0. आता A23 equal to 2 minus 3 2 in bracket -1 minus 2. A23 is -2 negative 2. A23 A31 काढायचं. A31 2 3 minus 1 2 3 minus 1 2 2 into 2 4. A31 is 4. A32 means 2 in bracket 3 minus 2 means 2 into 1 equal to 2. A32 is 2. A32 is 2. नंतर आहे A33 2 in bracket 3 minus 3 2 into 0 3 minus 3 0 2 into 0 0.
A33 इज 0. आता इथे या मॅट्रिक्सचे एलिमेंट बघा, इथे 0 आहे, इथे 0, इथे 0. डायगोनल वर सगळे 0 0 आणि परत इथे 2 आहे तर इथे निगेटिव्ह 2 आहे, इथे 4 आहे तर निगेटिव्ह 4, 2 आहे तर 2. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? तर अशा मॅट्रिक्सला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स असं म्हणतो. इथे A इक्वल टू आपण काढलेला आहे. आता ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे इंटरचेंज करायचे रोजचे कॉलम, कॉलम्सचे रोज. मॅट्रिक्स A ची ऑर्डर काय आहे? 3/3, 3 रोज 3 कॉलम्स. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A इज देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. तर काय करायचंय? रोचे आपल्याला कॉलम तयार करायचे आहेत. ह्या रो मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? 0, -2, -4. मग त्याचा कॉलम तयार करायचा आहे. सेकंड रोचा सेकंड कॉलम करायचा आहे. 2 आधी लिहायचंय, 2 0 अँड -2. तर 4 2 0. थर्ड रोचा थर्ड कॉलम. ह्याची पण ऑर्डर काय आहे? 3/3. ह्याची पण ऑर्डर 3/3. आता इथे -2, -4, -2 हे इकडे होते अपर डायगोनल. आता हे बिलो डायगोनल एलिमेंट्स आलेत सगळे आणि सगळे डायगोनल वर परत एलिमेंट कोणते आहेत? 0 0 0. तर अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. इथे अपोजिट नंबर्स आहेत फक्त अपर अँड बिलो डायगोनल. नंबर सेम आहे पण डायगोनल वर सगळे 0 0 आहेत. इथे 0 0 आहेत, इथे पण ह्या डायगोनल वर सुद्धा 0 0 एलिमेंट्स आहेत. ह्याच्या अपर 2 4 2 आहे आणि बिलो ह्या डायगोनलच्या बिलो -2 -4 -2 आणि इकडे अपर डायगोनल -2 -4 -2 आणि बिलो डायगोनल 2 4 2. आता नंबर सेम आहे 2 2 आणि इथे निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह नंबर आहे. 4 4 सेम नंबर आहे, निगेटिव्ह हा पॉझिटिव्ह, इथे निगेटिव्ह नंबर आहे, हा इथे पॉझिटिव्ह. तसंच इथं आहे. अशा मॅट्रिक्सला आपण स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिसेस म्हणत असतो. Answer. Hence matrix A and transpose of matrix A both are skew symmetric matrix. दोन्ही सुद्धा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहेत. मॅट्रिसेस. Question 3. If matrix A contains elements 5 -3 4 -3 -2 1, then prove that transpose of matrix 2A equal to 2 into transpose of matrix A. तर इथे आपल्याला हे प्रूव्ह करायचंय, हे सॉल्व्ह करायचंय, हे शो करायचंय की ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2A इक्वल टू 2 into ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. तर इथे आपल्याला किती कॅल्क्युलेशन करायचे? पहिल्यांदा आपल्याला 2A काढावं लागेल. आपल्याला A माहिती आहे, नंतर ह्यावरून आपल्याला 2A काढायचं आहे. 2 नी A ला मल्टिप्लाय करायचं म्हणजे 2 नी प्रत्येक एव्हरी एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. त्याच्यानंतर ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2A. त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A काढायचा आहे, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. आणि नंतर काय कॅल्क्युलेशन आहे? 2 नी त्याला मल्टिप्लाय करायचं, 2 into ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. अशा प्रकारे इथे आपल्याला आधी 4 कॅल्क्युलेशन करायचे आणि हे शो करायचंय की ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2A इक्वल टू 2 into ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. तर इथे गिवन काय आहे? A इक्वल टू 5 -3 4 -3 -2 1. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर किती आहे? मॅट्रिक्स A ची ऑर्डर 3 रोज अँड 2 कॉलम्स. 3 रोज 2 कॉलम्स. 3 काय आहे? तर रोज आहेत आणि 2 आहेत कॉलम्स. जे हॉरिझॉन्टल आहे त्याला आपण रोज म्हणतो आणि जे व्हर्टिकल आहे त्याला आपण कॉलम्स म्हणतो. कॉलम्स मधले एलिमेंट रोज, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो आणि 2 कॉलम्स, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. द ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A घेऊ किंवा आधी 2A काढू. 2A इक्वल टू 2 into 2A इक्वल टू 2 into मॅट्रिक्स 5 -3 4 -3 -2 1. प्रत्येक एलिमेंटला 2 ने मल्टिप्लाय करायचं. 2 into 5 2 into 5 10 2 into 5 10 2 into -3 -6 2 into 4 8. आता ह्याची ऑर्डर पण काय आहे? सेम आहे. जी मॅट्रिक्स A ची आहे तीच ह्याची ऑर्डर आहे. 3 रोज 2 कॉलम्स, 3 रोज 2 कॉलम्स. आता 2A चा आपल्याला काय घ्यायचा आहे? ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे काय करायचं? तर जे रोज आहेत त्याचं आपल्याला कॉलम्स बनवायचे आणि जे कॉलम्स आहेत ते रोज मध्ये त्याचं रूपांतर करायचं. आता इथे कॉलम बघा,
हे रो बघा, हा रो आहे फर्स्ट 10 निगेटिव्ह 6, त्याचा आपल्याला कॉलम करायचा 10 निगेटिव्ह 6, सेकंड रोचा सेकंड कॉलम, थर्ड रोचा थर्ड कॉलम. आता ह्याची ऑर्डर बघा, इथे फक्त 2 रोज आहेत, 2 रोज आहेत फक्त, आणि कॉलम मात्र 3 कॉलम आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए घ्यायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए घ्यायचा आहे म्हणजे फक्त रो ते कॉलम. माझे इथे 5 निगेटिव्ह 3, 4 आणि 3 हे रो मध्ये आहेत, सेकंड रो, तर सेकंड कॉलम घेऊ. 4 निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 2 1. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए चं ऑर्डर काय आहे? 2 रोज अँड 3 कॉलम. आता ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय? 2 ने मल्टिप्लाय करायचंय. ह्याला कशाने मल्टिप्लाय करायचंय? 2 ने मल्टिप्लाय करायचंय. तर हे आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए म्हणजे 2 इंटू 5 4 निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 3 अँड 1. जे मल्टिप्लाय करून घेऊ आपण. 2 इंटू 5 10, 2 इंटू 4 8, 2 इंटू निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 4 निगेटिव्ह 6 अँड 2. घ्यायची ऑर्डर बघा, 2 रोज अँड 3 कॉलम्स. तिथे आपण 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए अँड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2a, हे दोन्ही सेम आहेत का नाही बघायचे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2a अँड 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए, तर हे दोन्ही सेम आहेत कारण करस्पॉन्डिंग एलिमेंट्स हे सेम आहे. ऑर्डर सुद्धा दोन्हींची सेम आहे. 10 आहे इथे पण 10 आहे, 8 आहे 8 आहे, निगेटिव्ह 4 निगेटिव्ह 6 इथे पण निगेटिव्ह 6 निगेटिव्ह 2 आणि 2 ऑर्डर पण सेम. देअरफॉर ह्याला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू इथे आणि ह्याला आपण इक्वेशन सेकंड म्हणू. फ्रॉम 1 अँड 2 ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2a इक्वल टू 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. LHS इक्वल टू RHS. दोन्ही मॅट्रिसेस हे सारखे आहेत. आधी आपण हे असं सॉल्व्ह केलेलं आहे इक्वेशन फर्स्ट आणि नंतर आपण या पद्धतीने सॉल्व्ह केले इक्वेशन सेकंड आणि नंतर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 2a इक्वल टू 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. Question 4. If matrix A contains element 1, 2, negative 5, 2, negative 3, 4, negative 5, 4, 9, then prove that transpose of 3A matrix equal to 3 into transpose of matrix A. तर परत हे मागच्या एक्झाम्पल सारखंच आहे. तर इथे आपल्याला कॅल्क्युलेशन कोणकोणते आहेत? तर इथे आपल्याला पहिल्यांदा 3A काढायचे, नंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. 3 मॅट्रिक्स एला मल्टिप्लाय करायचं आहे आणि नंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढायचा आहे आणि नंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए ला 3 ने मल्टिप्लाय करायचं. तर इथे असे आपल्याला 4 कॅल्क्युलेशन करायचे आणि इट इज हे 3 ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3a इक्वल टू 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए असं शो करायचे, प्रूव्ह करायचे. सोल्युशन. पहिल्यांदा आपण 3a काढून घेऊ. 3a 3 ने मल्टिप्लाय करायचंय मॅट्रिक्सला. एव्हरी एलिमेंटला आपल्याला 3 ने मल्टिप्लाय करायचे. प्रत्येक एलिमेंटला प्रत्येक नंबरला 3 ने आपल्याला गुणायचं आहे. 3 इंटू 1 3 6, 3 इंटू निगेटिव्ह 5 3 इंटू 2 निगेटिव्ह 9 12, 3 into negative 5 negative 15, 3 into 4 12 and 3 into 9 27. आणि ते ह्याची ऑर्डर बघा या मॅट्रिक्सची 3/3 3 रोज अँड 3 कॉलम. फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो अँड फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम थर्ड कॉलम. ह्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3a. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3a म्हणजे रो आहेत त्याचे कॉलम करायचे, जे कॉलम आहेत त्याचे रोज करायचे. आणि हा फर्स्ट रो ह्याचा आपल्याला
फर्स्ट कॉलम करायचा आहे. एलिमेंट्स 3 6 निगेटिव्ह 15, 3 6 निगेटिव्ह 15. सेकंड रो सेकंड कॉलम 6 निगेटिव्ह 9 12, 15 12 अँड 27. आणि ह्याला आपण आता इक्वेशन फर्स्ट म्हणू. ह्याची ऑर्डर बघा 3x3 आहे, इथे पण 3x3 आहे. 3 रोज 3 कॉलम, इथे सुद्धा 3 रोज 3 कॉलम. फक्त आपण रोज आणि कॉलम्स हे इंटरचेंज केले. त्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढायचा आहे. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. मग इथे परत काय करायचं आहे, जो रो आहे त्याचा कॉलम करायचा आहे. मॅट्रिक्स एचा 1 2 3 याचा कॉलम करायचा. 1 2 निगेटिव्ह 5, 2 निगेटिव्ह 3 4, 2 निगेटिव्ह 3 4, निगेटिव्ह 5 4 9, निगेटिव्ह 5 4 9. आता इथं हा स्क्वेअर मॅट्रिक्स असल्यामुळे ह्याचा ऑर्डर पण सेमच येणार आहे. 3x3, 3 कॉलम 3 रो. ह्याला 2 ने 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 ने मल्टिप्लाय करू. देअरफॉर 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. 3 इंटू 1 2 निगेटिव्ह 5 2 निगेटिव्ह 3 4 निगेटिव्ह 5 4 9. त्याला मल्टिप्लाय करू 3 ने. प्रत्येक एलिमेंटला 3 ने मल्टिप्लाय करायचं. 3 इंटू 1 3, 3 इंटू 2 6, 3 इंटू 5 15, 3 इंटू 2 6, 3 इंटू 3 निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 9, 3 इंटू 4 12, निगेटिव्ह 15 12 अँड 27. 9 आहे 9, 3 इंटू 9 27. त्याला इक्वेशन सेकंड मग. आता इथे 3 ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 3 आहे हा मॅट्रिक्स, आणि 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. हे आन्सर, हे आन्सर आणि हे आन्सर. हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स बघा सेम आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघायचे. 3 3 6 6 निगेटिव्ह 15 निगेटिव्ह 15, 6 6 निगेटिव्ह 9 निगेटिव्ह 9 12 12 निगेटिव्ह 15 निगेटिव्ह 15 12 12 27 27. आणि ऑर्डर पण सेम 3x3, 3 रोज अँड 3 कॉलम्स. फ्रॉम 1 अँड 2 ट्रान्सपोज ऑफ 3a इक्वल टू 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ a. फ्रॉम 1 अँड 2 इथे 1 बघा आणि हा मॅट्रिक्स, दोन्ही मॅट्रिक्स सेम आहेत. हा मॅट्रिक्स सेम आहे. therefore LHS इक्वल टू RHS. Question 5. If matrix A contains element 0 1 plus 2i I minus 2 minus 1 minus 2i 0 negative 7 minus 7 2 minus I 7 0 where I equal to square root of negative 1, prove that transpose of matrix A equal to negative A minus A. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A इक्वल टू निगेटिव्ह और मायनस A. तर इथे आपल्याला दोन कॅल्क्युलेशन करायचे आहेत. एक तर निगेटिव्ह ए काढायचं आहे आणि दुसरं ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढायचं आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आपण काढू. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय करायचं, फक्त रो आहे तो कॉलम करायचा, जो कॉलम आहे तो रो करायचा. इथे हा रो आहे ह्याचा आपण कॉलम करायचा. तर फर्स्ट रो मध्ये एलिमेंट्स आहेत 0 1 प्लस 2i अँड I मायनस 2. तर इथे ह्याचा आपण कॉलम करू. 0 1 प्लस 2i I मायनस 2. आता निगेटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 2i 0 आणि 7 निगेटिव्ह 7 ही सेकंड रोल आहे. याचा सेकंड कॉलम करू. मग निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2i 0 निगेटिव्ह 7. थर्ड रोचा थर्ड कॉलम करू. 2 मायनस I 7 आणि 0. आता इथे ए हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे म्हणजे त्याचे नंबर ऑफ रोज अँड कॉलम्स इक्वल आहेत. त्यामुळे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स जो काढला आहे त्याचे सुद्धा रोज आणि कॉलम्स इक्वल आहे 3/3 आहे. नंतर आपण निगेटिव्ह ए म्हणजे -1 ने मल्टिप्लाय करायचे मॅट्रिक्स ए मधल्या एलिमेंट्सला. मायनस मॅट्रिक्स ए लिहू 0 1 प्लस 2i I मायनस 2 -1 मायनस 2i 0 निगेटिव्ह 7 2 मायनस I 7 0. तर इथे आपण इक्वेशन फर्स्ट तर इथे निगेटिव्ह 1 ने मल्टिप्लाय करू आतमधल्या सर्व एलिमेंट्सला. 0 मायनस 1 0. इथे जे प्लस आहेत ते मायनस करायचे, जे मायनस आहेत ते प्लस आहे, साइन चेंज करायची.
इथे +1 आहे म्हणजे -1 आणि +2i आहे त्याचं -2 आहे, कारण आपण -1 नी काय करतोय मल्टिप्लाय करतोय सगळ्या एलिमेंटला. इथे फक्त मायनस आहे, याचा अर्थ काय तर -1 नी मल्टिप्लाय करतोय. -i +2 त्याच्यानंतर 1 +2i 1 + 2i 0 7 -2 +i -7 आणि 0. ह्याची पण ऑर्डर 3/3 आहे इक्वेशन सेकंड. तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए आणि -a हे दोन्ही आन्सर सेम आहे का नाही चेक करा. करस्पॉन्डिंग एलिमेंट चेक करायचे 0 0 -1 -1 -2i म्हणजे हा एलिमेंट सेम आहे. 2 -i म्हणजेच -i +2 1 + 2i 1 + 2i 0 0 7 7 i -2 -7 0. सगळे एलिमेंट हे सेम आहेत. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर सेम. देअरफॉर फ्रॉम फर्स्ट and second transpose of matrix A equal to -A, LHS equal to RHS side. Example 6. If matrix A contains elements 2, -3, 5, -4, -6, 1 and matrix B contains elements 2, 1, 4, -1, -3, 3 and matrix C contains elements 1, 2, -1, 4, -2 and 3, then show that example first transpose of matrix A plus B equal to transpose of matrix A plus transpose of matrix B. हे एक्झाम्पल आधी आपल्याला सॉल्व्ह करायचं. इथे आपल्याला ए मॅट्रिक्स माहिती आणि बी पण माहिती आहे. तर हे कॅल्क्युलेशन कसे करायचे आपल्याला आधी LHS साइड सॉल्व्ह करू आणि इट इज इक्वल टू RHS साइड हे प्रूव्ह करू. तर LHS साइडला आधी आपल्याला कोणतं कॅल्क्युलेशन आहे तर आधी आपल्याला मॅट्रिसेसची ऍडिशन करायची A प्लस B ची आणि त्याच्यानंतर काय करायचं ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिसेस A प्लस मॅट्रिक्स A प्लस B आणि RHS साइडला कोणतं कॅल्क्युलेशन आहे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A काढायचे ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B काढायचे आणि नंतर ह्यांची दोन्हींची ऍडिशन घ्यायची आणि हे इक्वल टू हे इथे आपल्याला प्रूव्ह करायचे. तर आता आपण आधी LHS साइड सॉल्व्ह करू. LHS साइड सोल्युशन LHS इक्वल टू A प्लस B. पहिल्यांदा A प्लस B घेऊ काढून आपण A प्लस B सॉल्व्ह करू. मॅट्रिक्स A लिहायचा आहे 2, -3, 5, -4, -6 and 1. कोणत्याही दोन मॅट्रिक्सची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केव्हा होऊ शकतं जेव्हा त्यांची ऑर्डर त्या दोन मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे म्हणजे नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स सेम आहे. आता ह्या मॅट्रिक्स एची ऑर्डर काय आहे 3 rows and 2 columns. फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. तसंच मॅट्रिक्स बी ची ऑर्डर पण काय आहे 3/2 3 rows फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो फर्स्ट कॉलम आणि सेकंड कॉलम. अशा वेळेस इथे ऍडिशन होऊ शकते. या दोन्ही मॅट्रिसेसची ऑर्डर सेम आहे 3/2 3/2 3 rows 2 columns 3 rows 2 columns. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड करायचे. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपण ऍड करू. 2 + 2 4 -3 + 1 5 + 4 9 -4 + -5 -6 + -3 -9 1 + 3 4. ह्याचा आपल्याला काय करायचं आहे परत ट्रान्सपोज घ्यायचा आहे. या मॅट्रिक्सचा A प्लस B चा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस B रोचे कॉलम करायचे कॉलमचे रो फर्स्ट रो आहे याचा कॉलम करायचा 4 -2 9 -5 -9 आणि 4. आणि ह्याची ऑर्डर फर्स्ट आणि सेकंड 2 rows 3 column. ला आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू. आता
आता RHS साइड सॉल्व्ह करू. RHS साइडला काय आहे, ट्रान्सपोज ऑफ ए प्लस ट्रान्सपोज ऑफ बी. RHS साइड राईट हँड साइड, इक्वेशनची राईट हँड साइडला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढा, याचा ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे रोचे कॉलम करू. 2 -3 5 -4 -6 1 and transpose of matrix B, रोचे कॉलम 2 1 4 -1 -3 and 3. आता ह्या दोन्हींची ऑर्डर सेम आहे. इथे 2 रोज 3 कॉलम, 2 रोज 3 कॉलम. therefore addition possible. मग ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी. मग इथे ऍडिशन होऊ शकते. जेव्हा मॅट्रिक्सची ऑर्डर ही सेम असते तेव्हा ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन हे पॉसिबल आहे, एक्झिस्ट असतं. अदरवाईज नॉट. ऑर्डर सेम नसेल तर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला ऍड करायचे असतात किंवा सबट्रॅक्ट करायचे असतात. त्याच्यामुळे ऑर्डर सेम पाहिजे. आता ह्या ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए ची ऑर्डर आहे 2/3, ह्याची पण 2/3. ऍडिशन पॉसिबल. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स घ्यायचे, ऍड करायचे. 4 5 + 1 9 -1 + 3. हे इक्वेशन 2 म्हणून. आता हा मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स आपल्याला चेक करायचा सेम आहे का नाही. RHS आणि LHS. ट्रान्सपोज ऑफ ए प्लस बी इक्वल टू दिस मॅट्रिक्स अँड ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी इक्वल टू दिस. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघायचे. 4 4 9 9 -9 -9 -2 -5 -5 4 4. Therefore LHS equal to RHS from equation first and second. Question 6. If matrix A contains elements 2 -3 5 -4 -6 1, matrix B contains elements 2 1 4 -1 -3 3, and matrix C contains elements 1 2 -1 4 -2 3, then show that transpose of A minus C equal to transpose of A minus transpose of C. इथे LHS साइड इक्वल टू RHS साइड हे आपल्याला प्रूव्ह करायचे, शो करायचे. तर आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेशन कोणते करावे लागतील. LHS साइड सॉल्व करण्यासाठी आधी A - C काढायचं आहे, नंतर ह्याचा ट्रान्सपोज घ्यायचा, A - C चा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, नंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स RHS साइडला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C आणि ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B. म्हणजे इथे आपल्याला LHS आणि RHS मिळतील आणि ह्या दोन्हींचा आन्सर सेम आहे हे प्रूव्ह करायचं. तर आता आपण LHS साइड सॉल्व करू. सोल्युशन LHS साइड लेफ्ट हँड साइड A - C याचा ट्रान्सपोज आहे, ट्रान्सपोज ऑफ A - C मॅट्रिक्स. त्यासाठी आपण आधी A - C करायचे. A - C मॅट्रिक्स A आधी लिहायचा आहे 2 -3 5 -4 -6 1 मायनस मॅट्रिक्स C 1 2 -1 4 -2 3. किंवा ही दोन मॅट्रिक्स मध्ये ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन केव्हा पॉसिबल असतं, जेव्हा त्यांच्या ऑर्डर ह्या सेम असतात. ऑर्डर सेम असेल, इक्वल असेल तेव्हाच सबट्रॅक्शन होऊ शकतं किंवा ऍडिशन होऊ शकतं. तिथे आपल्याला सबट्रॅक्शन करायचे, वजाबाकी करायची. मॅट्रिक्स ए ची ऑर्डर काय आहे 3/2, 3 रोज 2 कॉलम. मॅट्रिक्स सी ची ऑर्डर पण 3/2, 3 रोज 2 कॉलम. फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम. तिथे आपण आता वजाबाकी करू. वजाबाकी करताना काय करायचंय, करस्पॉन्डिंग एलिमेंट्स वजा करायचे. इक्वल टू 2 - 1 2 - 1 2 - 1 1 -3 किंवा -3 -2 -3 -2 -5 -5 5 -1 5 -1 means 5 + 1 6 -4 -4 -4 -4 0. इथे 0 येणार आहे. 0 -6 -2 -6 -2 means -6 + 2 -4 -4 1 -3
1 - 3 - 2 -2. आता ह्या मॅट्रिक्सची पण ऑर्डर काय आहे? 3 rows 2 columns. A - C याचा आपल्याला आता ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ A - C म्हणजे जे रो आहेत त्याचे आपल्याला कॉलम करायचे आणि जे कॉलम आहेत ते रो करायचे. आता फर्स्ट रो मध्ये कोणते एलिमेंट्स आहेत? फर्स्ट रो मध्ये आहेत 1 आणि -5. त्याचे आपल्याला काय करायचं? कॉलम -1 and -5. 1 -5. सेकंड रोचा सेकंड कॉलम, थर्ड रोचा थर्ड कॉलम. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर बघा काय आहे. इथे फक्त 2 rows आहेत. फर्स्ट रो, सेकंड रो म्हणजे 2 rows and 3 columns. फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम. तर इथे आपण LHS साइड सॉल्व्ह केली. आता RHS साइड सॉल्व्ह करू. याला इथे आपण इक्वेशन फर्स्ट म्हणू. आता RHS साइड काय आहे? तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A काढू आपण. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A जे रोज आहेत त्याचे कॉलम करायचे. 2 - 3 हे एका रो मधले आहे त्याचं आपण कॉलम करू. 2 - 3, 5 - 4, 5 - 4, -6, 1. तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C रोज आणि कॉलम इंटरचेंज करायचे. 1 2 -1 4 -2 3. आता इथे ऑर्डर बघा काय? इथे ऑर्डर बघा दोन्हींची सेम आहे. 2/3 2 rows 3 column 2/3 2 rows 3 column. त्याच्यामुळे इथे सबट्रॅक्शन पॉसिबल आहे. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ A मायनस ट्रान्सपोज ऑफ C इक्वल टू हे आपण लिहून घेऊ एलिमेंट सगळे. यांच्यामध्ये मायनस आहे. 1 -1 -2 2 4 3. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आता आपल्याला काय करायचे? मायनस करायचे, कारण दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे. त्याच्यामुळे आपण सबट्रॅक्शन करू शकतो. 2 - 1 1, 5 - -1 इथे प्लस होईल. मायनस मायनस प्लस, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. 5 + 1 6, -6 - -2, निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह म्हणजे -6 + 2 -4, -3 -2 -5 -4 -4 0 1 -3 -2. याला इक्वेशन 2 म्हणू आपण. आता इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड बघा सारखेच का? त्याची ऑर्डर 2/3 आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघायचे. 1 1 6 6, -4 4, 1 1 6 6, -4 -4 -5 -5 0 0 -2 -2. देअरफॉर LHS इक्वल टू RHS. ही LHS साइड आहे, LHS साइड आणि ही RHS साइड आहे. तर दोन्ही ह्या सेम आहेत कारण हे मॅट्रिक्स हे दोन्ही सेम आहेत, इक्वल आहेत. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स इक्वल आहेत. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आणि ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे. 2 rows 3 column 2 rows 3 column. Answer. Therefore, transpose of matrix A minus C is equal to transpose of matrix A minus transpose of matrix C. LHS equal to RHS. Question 7. If matrix A contains elements 5 4 -2 3 and matrix B contains elements -1 3 4 -1, then find transpose of matrix C such that 3A minus 2B plus C equal to I, where I is the unit matrix of order 2. तर इथे आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C काढायचा आहे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C आणि इक्वेशन काय दिलेले आपल्याला? 3A minus 2B plus C इक्वल टू I. I काय आहे? ते युनिट मॅट्रिक्स आहे. युनिट मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर 2. म्हणजे इथे आपल्याला I असा मॅट्रिक्स घ्यायचा आहे. 1 0 0 1 ऑर्डर 2 चा.
आणि सी आधी काढावं लागेल, आणि सी काढल्याच्या नंतर आपल्याला त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा आहे. देअरफॉर सी इक्वल टू I मायनस 3A प्लस 2B असं आधी कॅल्क्युलेशन करावं लागेल. आता आय माहिती आहे, ए मॅट्रिक्स माहिती आहे आणि बी पण माहिती आहे. त्यामुळे आणि सगळ्यांची ऑर्डर सेम आहे, 2x2 2x2 आणि 2x2. त्याच्यामुळे आपण इथे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स मायनस करायचे आणि ऍड करायचे, वजाबाकी करायची, बेरीज करायची आणि सी काढायचं. आणि सी काढल्यानंतर आपल्याला ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स सी काढायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे की ह्या मॅट्रिक्सचे जे रोज आणि कॉलम्स आहेत ते इंटरचेंज करायचे. तर आता आपण सॉल्व करू. 3A मायनस 2B प्लस C इक्वल टू I. Therefore C इक्वल टू I मायनस 3A प्लस 2B. I इक्वल टू 1 0 0 1 मायनस 3 इंटू मॅट्रिक्स A 5 4 निगेटिव्ह 2 3 प्लस 2 इंटू निगेटिव्ह 1 3 4 अँड निगेटिव्ह 1. तर 3 नी ह्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचे, नंतर 2 नी मल्टिप्लाय करायचे, त्याच्यानंतर मात्र मग आपल्याला वजाबाकी आणि बेरीज करायची. आता आपण सॉल्व करू. 1 0 0 1 मायनस 3 इंटू 5 15 3 इंटू 4 12 3 इंटू निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 6 3 इंटू 3 9 प्लस आता 2 नी मल्टिप्लाय करायचे, 2 इंटू निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2 2 इंटू 3 6 2 इंटू 4 8 2 इंटू निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 2. इथे वजाबाकी आहे, इथे बेरीज आहे. दोन्ही सगळ्यांची ऑर्डर सेम, त्याच्यामुळे करस्पॉन्डिंग एलिमेंट घ्यायचे आणि सॉल्व करायचे. 1 मायनस 15 प्लस निगेटिव्ह 2 1 मायनस 15 प्लस निगेटिव्ह 2. आता हा एलिमेंट घ्यायचा आहे 0 मायनस 12, ह्याला करस्पॉन्डिंग 12 आहे आणि 6 आहे. मग 0 मायनस 12 प्लस 6 0 मायनस मायनस 6 0 मायनस 0 मायनस मायनस 6 प्लस 8 1 मायनस 9 प्लस मायनस 2. तर हे सॉल्व करू आपण. C इक्वल टू 1 मायनस 15 मायनस 14 मायनस 12 मायनस 16 मायनस 16 0 मायनस 12 मायनस 12 मायनस 12 प्लस 6 मायनस 6 प्लस निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह 6 प्लस 8 मीन्स 14 1 मायनस 9 मायनस 8 मायनस 2 मीन्स मायनस 10. आता इथे सी मॅट्रिक्स आपल्याला मिळालेला आहे, याचा ट्रान्सपोज घेऊ आपण. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स सी इक्वल टू जे रो आहे त्याचा कॉलम करायचा आहे, निगेटिव्ह 16 निगेटिव्ह 6 14 निगेटिव्ह 10 14 निगेटिव्ह 10. आन्सर Question 8. Matrix A contains elements 7 3 0 0 4 negative 2. Matrix B contains elements 0 negative 2 3 2 1 negative 4. Then find example first, transpose of A plus 4 into transpose of matrix B. And second example 5 into transpose of A minus 5 into transpose of B. इथे आता आपण हे सॉल्व करू. फर्स्ट एक्झाम्पल solution, transpose of matrix A plus 4 into transpose of matrix B. तर इथे आपल्याला आधी ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A काढायचं आहे, नंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B काढायचं आहे आणि नंतर 4 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B आणि त्याच्यानंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस 4 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B. असे 3 कॅल्क्युलेशन आधी करायचे. Therefore ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A म्हणजे काय करायचं, चेंज करायचे. रो जे आहेत ते कॉलम्स करायचे, जे कॉलम्स आहेत ते रोज इंटरचेंज करायचे. तर इथे 7 3 0 हा फर्स्ट रो आहे, त्याचा आपण फर्स्ट कॉलम करू.
7 3 0. सेकंड रो मध्ये 0 4 निगेटिव्ह 2 आहे, त्याचा कॉलम करायचा 0 4 निगेटिव्ह 2. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे? 3 रोज 2 कॉलम, फर्स्ट रो सेकंड रो थर्ड रो आणि 2 कॉलम, फर्स्ट कॉलम सेकंड कॉलम. तर ट्रान्सपोज ऑफ बी काढू आपण. तर ह्याची ऑर्डर काय आहे? मॅट्रिक्सची 2/3 आहे, 2 रोज 3 कॉलम. ट्रान्सपोज करताना काय करतो आपण? इंटरचेंज करतो रोजचे कॉलम आणि कॉलमचे रोज. इंटरचेंज करू. 0 निगेटिव्ह 2 and 3 हा फर्स्ट रो, याचा कॉलम करायचा 0 निगेटिव्ह 2 3. सेकंड रोचा सेकंड कॉलम. आता ह्याची ऑर्डर काय आहे? 3/2, 3 रोज 2 कॉलम. त्याच्यानंतर आपल्याला 4 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी काढायचं आहे, इक्वल टू 4 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स 0 2 निगेटिव्ह 2 1 3 and निगेटिव्ह 4. तर प्रत्येक एलिमेंटला 4 ने मल्टिप्लाय करायचं. 4 इंटू 0 0, 4 इंटू 2 8, 4 इंटू निगेटिव्ह 2 निगेटिव्ह 8, 4 इंटू 1 4, 4 इंटू. आता इथे आपल्याला ह्यांची प्लस करायची, सबट्रॅक्शन नाही आहे, इथे प्लस आहे, ॲडिशन आहे. मग इथे आपण मॅट्रिक्स लिहून घेऊ. 7 0 3 4 0 निगेटिव्ह प्लस 0 8 निगेटिव्ह 8 4 12 and निगेटिव्ह 16 इक्वल टू. आता करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड करायचे. 7 प्लस निगेटिव्ह आहे 7 प्लस 0. कोणत्याही दोन मॅट्रिक्सचे ऍडिशन केव्हा होते? जेव्हा त्यांचे ऑर्डर सेम आहे. इथे बघा करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला प्लस करायचे असतात, ऍड करायचे असतात, म्हणजे ऑर्डर पण सेम पाहिजे. इथे ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे? 3 रोज 2 कॉलम. इथे पण 3 रोज 2 कॉलम. त्यामुळे इथे ऍडिशन आहे, दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे, 3 रोज 2 कॉलम्स. तर त्यामुळे आता इथे आपण ऍडिशन करू शकतो, बेरीज करू शकतो. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड करायचे. 7 प्लस 0 7, 0 प्लस 8 8, 3 प्लस ऑर्डर है 3 रोज 2 कॉलम्स. आंसर. सेवन 8 निगेटिव्ह 5 8 12 and निगेटिव्ह 18. थ्री रोज 2 कॉलम्स. तर सेकंड एक्झाम्पल आपण सॉल्व करू. एक्झाम्पल सेकंड. 5 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए मायनस 5 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी. तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढू आपण. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए 7 3 0 0 4 निगेटिव्ह 2. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी इक्वल टू 0 निगेटिव्ह 2 3. रोचा कॉलम करायचा. हा रोचा आता कॉलम करू. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 3 रोज 2 कॉलम. ह्याची पण 3 रोज 2 कॉलम. देअरफॉर 5 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए मायनस 5 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी. 5 ने मल्टिप्लाय करायचे. 7 0 3 4 0 निगेटिव्ह 2 मायनस 5 इंटू 0 2 निगेटिव्ह 2 1 3 and निगेटिव्ह 4 इक्वल टू. तर मल्टिप्लाय करू. 5 इंटू 7 35 5 इंटू 0 0 5 इंटू 3 15 5 इंटू 4 20 मायनस इथे पण 5 ने मल्टिप्लाय करायचं आहे. एव्हरी एलिमेंट 0 10 10 5 15 and 20. दोन्ही मॅट्रिसेसची ऑर्डर सेम आहे. इथे सबट्रॅक्शन होऊ शकतं. आता सबट्रॅक्ट करू आपण. 35 मायनस 0 35 0 मायनस 10 मायनस 10 15 मायनस मायनस 10. इकडे निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. 15 प्लस 10 25 20 मायनस 5 15
0 minus 15 minus 15 minus 10 minus minus 20. Negative become here positive. Minus 10 plus 10 plus 20 means 10. 3/2. Order आहे 3/2. Therefore answer Question 9. If matrix A contains elements 1, 0, 1, 3, 1, 2 and matrix B contains elements 2, 1, negative 4, 3, 5, negative 2 and matrix C contains elements 0, 2, 3, negative 1, negative 1, 0, verify that transpose of matrix A plus 2B plus 3C equal to transpose of matrix A plus 2 into transpose of matrix B plus 3 into transpose of matrix सी. तर इथे आपल्याला LHS इक्वल टू RHS हे इक्वल आहे हे व्हेरीफाय करायचे, शो करायचे, प्रूव्ह करायचे. तर पहिल्यांदा आता आपल्याला काय काय कॅल्क्युलेशन करायचे. पहिल्यांदा 2 इंटू बी, 2 नी मल्टिप्लाय करायचं मॅट्रिक्स बी ला, 3 इंटू सी, नंतर ऍडिशन करायची A प्लस 2B प्लस 3C आणि त्याच्यानंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा A प्लस 2B प्लस 3C याचा ट्रान्सपोज. ह्या मॅट्रिक्सचा आपण ट्रान्सपोज घेतला म्हणजे रोज आणि कॉलम्स आपण इथे इंटरचेंज करायचे ह्या मॅट्रिक्सचे. आणि LHS साइडला आपण कोणते कॅल्क्युलेशन करायचे. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए, नंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी, नंतर ह्याला मल्टिप्लाय करायचं 2 नी ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी ला, नंतर 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स सी म्हणजे आधी ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स सी काढावं लागेल आणि नंतर त्याला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल आणि नंतर काय करायचं ऍडिशन करायची ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए प्लस 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी प्लस 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स सी. ही आहे RHS साइड आणि ही आहे LHS साइड. ह्याप्रमाणे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. A प्लस 2B प्लस 3C ट्रान्सपोज LHS साइड इक्वल टू RHS साइड. आता LHS साइड आपण सॉल्व्ह करू. पहिल्यांदा 2 इंटू बी आधी काढू आपण. 2 इंटू बी किंवा डायरेक्ट आपण कॅल्क्युलेशन करू पूर्ण मांडून. Therefore LHS साइड A प्लस 2B प्लस 3C. आता आधी आपण त्याचं ऍडिशन करून घेऊ. मॅट्रिक्स A 1, 0, 1, 3, 1, 2 प्लस 2 इंटू मॅट्रिक्स 2, 1, negative 4, 3, 5, negative 2 plus 3 into matrix 0, 2, 3, negative 1, negative 1, 0. 2 नी ह्याला मल्टिप्लाय करायचं, 3 नी ह्या मॅट्रिक्सला मल्टिप्लाय करायचं आणि नंतर त्याचा ट्रान्सपोज घ्यायचा. इथे आता आपण A प्लस 2B प्लस 3C काढतोय. हा मॅट्रिक्स तसाच लिहू 1, 0, 1, 3, 1, 2 प्लस 2 नी मल्टिप्लाय करू. प्रत्येक एलिमेंटला आपल्याला मल्टिप्लाय करायचं. 2 इंटू 2 4, 2 इंटू 1 2, 2 इंटू निगेटिव्ह 4 निगेटिव्ह 8, 2 इंटू 3 6, 2 इंटू 5 10, 2 इंटू निगेटिव्ह 2 4 निगेटिव्ह 4 प्लस 3 नी मल्टिप्लाय करू 0, 6, 9 निगेटिव्ह 3 निगेटिव्ह 3 0. आता ह्याच्यामध्ये ऍडिशन आहे, बेरीज करायची. कोणत्याही मॅट्रिक्सची बेरीज केव्हा होते जेव्हा त्या मॅट्रिक्सची ऑर्डर ही सेम आहे. इथे ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2/3, 2/3 आणि 2/3. त्यामुळे आपण इथे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड करू शकतो. तर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड करू. 1 प्लस 4 प्लस 0, 1 प्लस 4 प्लस 0
नंतर 0 प्लस 2 प्लस 6, 1 प्लस -8, 1 प्लस -8 प्लस 9, 3 प्लस 6, 3 प्लस 6 प्लस इन ब्रॅकेट 3, 1 प्लस 10 प्लस -3, 2 प्लस -4 प्लस 0. इथे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपण ऍड करू. ऍड केले हे सॉल्व्ह करू. 1 प्लस 4 5, 2 प्लस 6 8 and 1 minus 8 minus 7 plus 9 2, 3 plus 2 3 plus 6 9, 9 minus 3 6, 1 plus 10 11, 11 minus 3 8, 2 minus 4 minus 2 plus 0 minus 2. त्याचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. ट्रान्सपोज घ्यायचा म्हणजे जे रोज आहे त्याचा आपल्याला कॉलम करायचा आहे. देअरफॉर A प्लस 2B प्लस 3C ह्याचा ट्रान्सपोज. माझ्या फर्स्ट रो मध्ये एलिमेंट आहेत 5 8 2 ह्याचा कॉलम करू. 5 8 2, 6 8 2 हा सेकंड रो आहे ह्याचा कॉलम करू. 6 8 -2 आणि ह्याला इक्वेशन फर्स्ट म्हणून वापरू. ट्रान्सपोज ऑफ ए, नंतर ट्रान्सपोज ऑफ बी आणि ट्रान्सपोज ऑफ सी आर येते साइड. सॉल्व करायचे आता. देअरफॉर ट्रान्सपोज ऑफ ए रो आहे त्याचे कॉलम 1 0 1 3 1 2. नंतर ट्रान्सपोज ऑफ बी 2 1 -4, 3 5 -2. नंतर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स सी 0 2 3 0 2 3 -1 -1 0. आता सॉल्व करू. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए इंटू 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी 3 प्लस 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स सी. आता हे सगळे मॅट्रिक्स आपण लिहून काढू आणि ऍड करू. इक्वल टू 1 3 0 1 1 2 प्लस 2 इंटू मॅट्रिक्स ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स बी 2 3 1 5 -4 -2 प्लस 3 इंटू 0 -1 2 -1 3 0. 2 ने मल्टिप्लाय करायचं इथे, इथे 3 ने मल्टिप्लाय करायचं आहे. मॅट्रिक्स सारी लिहून काढू आपण. आता इथे 2 ने मल्टिप्लाय केलं आपण या मॅट्रिक्सला, नंतर इथे ह्या मॅट्रिक्सला 3 ने मल्टिप्लाय करून आन्सर काढले. आता सॉल्व करू. ऍड करू 3 मॅट्रिक्स. 1 प्लस 4 प्लस 0 5, 3 प्लस 6 9, 9 मायनस -3 प्लस 6, राइट ओनली 6. 0 प्लस 2 प्लस 6 8, 1 प्लस 10 minus 3, 1 plus 10 11, 11 minus 3 8, 1 minus 8 minus 7 plus 9 म्हणजे 9 minus 7 2, 2 plus minus 4 means 2 minus 4 minus 2 plus 0 means minus 2. हे इक्वेशन सेकंड म्हणून. आता इक्वेशन फर्स्ट हे जे आहे याचा आन्सर आणि इक्वेशन सेकंड हे आन्सर हे दोन्ही सेम आहेत. देअरफॉर इथे आन्सर लिहू LHS इक्वल टू RHS. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस 2B प्लस 3C इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ A प्लस 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B प्लस 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स C. दोन्ही इक्वल आहेत. आणि हे मॅट्रिक्स दोन्ही इक्वल आहेत. दोन्ही मॅट्रिसेस सेम आहेत. आन्सर लिहिताना कसं लिहायचं? फ्रॉम 1 and 2 LHS इक्वल टू RHS किंवा ट्रान्सपोज ऑफ A प्लस 2B प्लस 3C इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ A प्लस 2 इंटू ट्रान्सपोज ऑफ B प्लस 3 इंटू ट्रान्सपोज ऑफ C. Question 10. If matrix A contains elements -1 2 1 -3 2 -3 and matrix B contains elements 2 1 -3 2 -1 3, prove that transpose of
A प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस B. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचंय ट्रान्सपोज ऑफ A प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस B. आता ही LHS साइड आहे आणि ही RHS साइड. आपण LHS साइड सॉल्व्ह करू आधी. LHS साइड तर इथे आपण आधी A प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B काढू. therefore A प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B. हे मॅट्रिक्स लिहून घ्यायचा आहे. -1 2 1 -3 2 and -3 -3 2 and -3. आता ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर काय आहे? ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2 rows 3 columns. फर्स्ट रो सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड अँड थर्ड कॉलम. आता ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B घ्यायचा आहे. ह्या मॅट्रिक्सचा आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. म्हणजे त्याचे सगळे रोज जे आहेत ते रोज ते कॉलम मध्ये करायचे. आता फर्स्ट रो ह्याचा फर्स्ट कॉलम करायचा आहे. सेकंड रोचा सेकंड कॉलम करू. -3 2 अँड थर्ड रोचा थर्ड कॉलम. ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2/3 2 rows 3 columns. त्यामुळे इथे बेरीज होऊ शकते, ऍडिशन होऊ शकते. तर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला ऍड करायचे. -1 प्लस 2 -1 प्लस 2 इक्वल टू 1 2 प्लस -3 -1 1 प्लस -1 0 -3 प्लस 1 -2 2 प्लस 4 -3 प्लस 3 मायनस 3 इक्वल टू 0. इथे ह्या मॅट्रिक्सची ऑर्डर आहे 2/3. आता ह्याचा आपल्याला काय करायचंय? परत ट्रान्सपोज घ्यायचा आहे. therefore ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B. आता इथे परत रोज त्याचा कॉलम करायचा. मग 1 -1 अँड 0 -2 4 0. ह्याचा आपण ट्रान्सपोज घेतला. ह्या मॅट्रिक्सचा आपण इथे ट्रान्सपोज घेतला. रोचे कॉलम केले. आणि आता ऑर्डर काय आहे? 3 rows 2 column. त्याला इक्वेशन आपण फर्स्ट म्हणू. त्यानंतर आपण RHS साइड सॉल्व्ह करू. RHS इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस B. तर ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A काय आहे? तर इथे इंटरचेंज करायचे. तर आपल्याला रोचा कॉलम -1 2 1 -3 2 -3 प्लस B लिहायचा आहे जशाचा तसा 2 1 -3 2 -1 3. आता दोन्ही मॅट्रिक्सची ऑर्डर सेम आहे. 3 rows 2 column 3 rows 2 column. त्याच्यामुळे ऍडिशन होऊ शकते. ऑर्डर सेम आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला ऍड करायचे. -1 -1 प्लस 2 मीन्स 1 -3 प्लस 1 -2 2 प्लस -3 -1 2 प्लस 2 0 4 2 प्लस 2 4 1 प्लस -1 मीन्स 1 मायनस 1 0 -3 प्लस 3 मीन्स 0. झालं इक्वेशन आपण 2. तिथे इक्वेशन आपण जे काढले फर्स्ट आणि सेकंड हे दोन्ही जे मॅट्रिक्सेस आलेले आहेत आन्सर ते सेम आहे. त्याच्यामुळे therefore LHS इक्वल टू LHS इक्वल टू RHS. म्हणजेच ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स B इक्वल टू ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस B. हे दोन्ही मॅट्रिक्सेस सारखे आहेत. त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स सेम आहेत. 1 1 -2 -2 -1 -1 4 4 0 0 0 0. आपण LHS साइड सॉल्व्ह केली. हा मॅट्रिक्स निघाला. RHS सॉल्व्ह करून हा मॅट्रिक्स काढला आपण आणि ते दोन्ही इक्वल आहेत हे आपण इथे प्रूव्ह केलं. Question 11. Prove that A plus transpose of A is a symmetric and A minus transpose of A is a skew symmetric matrix where A is matrix contains elements 1 2 4 3 2 1 -2 2 -3 2. तर इथे आपल्याला सॉल्व्ह करायचंय. A plus transpose of A is a symmetric and A minus transpose of matrix A is a skew symmetric. तर याचा आपण आधी ट्रान्सपोज घेऊ. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A रोचा कॉलम करायचा आहे. फर्स्ट रो मध्ये एलिमेंट आहे 1 2 4 ते कॉलम मध्ये घ्यायचे. फर्स्ट कॉलम मध्ये 1 2 4 3 2 1 3 2 1
-2 -3 2 -2 -3 2. Therefore A plus transpose of matrix A. आता A आधी लिहून घेऊ आपण. 1 2 4 3 2 1 -2 -3 2 plus transpose of matrix A 1 3 -2 2 2 -3 4 1 2. ह्या दोन्हींची ऍडिशन घ्यायची. हा मॅट्रिक्स ए आहे आणि हा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए आहे. तर दोन्हींची ऑर्डर सारखी आहे, सेम आहे. 3 rows 3 column 3 rows 3 column करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला ऍड करायचे. 1 plus 1 2 2 plus 3 5 4 plus -2 2 3 plus 2 5 2 plus 2 4 1 plus -3 -2 -2 plus 4 2 -3 plus 1 -2 2 plus 2 4. आता इथे हा मॅट्रिक्स कसा आहे तर सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. तर हा मॅट्रिक्स सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे बिकॉज हियर AIJ इक्वल टू AJI. आता इथे 2 आहे, इथे 5 आहे एलिमेंट, इथे 5 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे -2 आहे, इथे -2 आहे. आणि जेव्हा आपण याचा ट्रान्सपोज घेऊ तर आन्सर हेच येणार आहे. तर आता आपण याचा ट्रान्सपोज घेऊ ह्या मॅट्रिक्सचा. जे रो आहे त्याचा आपल्याला कॉलम करायचं आहे. ट्रान्सपोज घेताना इंटरचेंज करायचे. 2 5 2 2 5 2 2 5 2. सेकंड रोचा सेकंड कॉलम 5 4 -2. थर्ड रोचा थर्ड कॉलम 2 -2 4. आता हे दोन्ही जर मॅट्रिक्स आपण बघितले ए प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए किंवा ट्रान्सपोज ऑफ ए प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए, हे दोन्ही मॅट्रिक्सेस इक्वल आहेत. यावरून आपण काय म्हणू शकतो की दिस मॅट्रिक्स इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. ए मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए काढू आपण. आता आधी ए लिहून घेऊ. मायनस इथे मायनस करायचे. 1 2 4 3 2 1 -2 -3 2 मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए 1 2 4 3 2 1 -2 -3 2. दोन्ही मॅट्रिक्सचे ऑर्डर सेम आहे, त्यांच्यामध्ये सबट्रॅक्शन आहे, वजाबाकी आहे. करस्पॉन्डिंग एलिमेंट घेऊन आपण ते वजाबाकी करू. 1 -1 0 2 -3 2 -3 -1 4 4 -2 minus become plus, negative become positive. 4 plus 2 6 3 -2 1 2 -2 0 1 -3 negative become positive 3 1 plus 3 4 -2 minus 4 means -6 -3 -1 -4 2 -2 0. आता इथे डायगोनल एलिमेंट बघा सगळे 0 0 आहेत. आणि इथे AIJ इक्वल टू मायनस AJI. Therefore, A minus transpose of matrix A is skew symmetric matrix. And diagonal element all are 0. Question 11. Prove that A plus transpose of A is a symmetric and A minus transpose of A is a skew symmetric matrix where matrix A contains elements 5 2 -4 3 -7 2 4 5 -5 -3. तर इथे आपल्याला प्रूव्ह करायचे A plus transpose of matrix A is a symmetric matrix. And A minus transpose of matrix A is a skew symmetric matrix. तर आता आधी आपण हे प्रूव्ह करू. A plus A ट्रान्सपोज ऑफ A. तिथे ट्रान्सपोज ऑफ A आधी काढून घेऊ आपण.
ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए, रो आणि कॉलम इंटरचेंज करायचे. जो रो आहे त्याचा कॉलम करायचा. आता ह्या फर्स्ट रो मध्ये एलिमेंट्स आहेत 5 2 -4, त्याचा आपण कॉलम करू 5 2 -4. तसंच सेकंड रोचा सेकंड कॉलम 3 -7 2, नंतर 4 -5 अँड -3. Therefore A मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. आधी ए लिहून घ्यायचा आहे. 5 2 -4 3 -7 2 4 -5 -3. त्याच्यानंतर ए प्लस करायचं आपल्याला. ए प्लस आधी ए प्लस करतो आपण. ए प्लस ट्रान्सपोज ऑफ ए, इथे प्लस लिहू. ट्रान्सपोज ऑफ ए मॅट्रिक्स लिहून काढू. 5 3 4 2 -7 -5 -4 2 -3. इथे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स ऍड करायचे. दोन्ही मॅट्रिसेसचे ऑर्डर सेम आहे. 3x3 3x3, 3 rows 3 कॉलम. देअरफॉर ऍडिशन पॉसिबल. 5 + 5 5 + 5 10 2 + 3 5 -4 + 4 0 3 + 2 5 -7 + -7 means -7 minus -7 means -14. 2 + -5 means 5 -3. 4 + -4 means 4 - 4 0. -5 + 2 means -3 and -3 + -3 means -3 -3 means -6. आता इथे बघा हा मॅट्रिक्सचं ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण करा. इथे 5 आहे तर इथे 5 आहे, इथे -3 आहे तर इथे -3 आहे. आणि डायगोनलवर एलिमेंट्स आहेत पण ते सगळे वेगळे वेगळे आहेत. पण मात्र हे जे एलिमेंट्स आहेत ते सेम आहेत. इथे 0 इथे पण 0 आहे, इथे -3 आहे इथे -3 आहे. तर अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? अशा मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. तर इथे एलिमेंट्स कसे असतात? Aij = Aj फॉर ऑल I and J. Aij. आता हा एलिमेंट पहिल्या रो मध्ये आहे, सेकंड कॉलम मध्ये आहे. म्हणजे A12 is here 5 and when it is a symmetric matrix then A21 is also 5. इथे बघा आता A21 5 आहे का? तर आहे इथे. म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम ह्याच्यामधला एलिमेंट सुद्धा 5 आहे. म्हणजे A12 5 A21 इज ऑल्सो 5. मग म्हणजे हा रूल इथे फॉलो होतो या मॅट्रिसेस मध्ये. मग अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. मग ह्या रूल प्रमाणे A12 = A21. तर इथे आपण I बरोबर काय घेतले? 1 आणि J बरोबर 2 घेतलेले. म्हणजे हा एलिमेंट A21 इज 5 अँड A21 इज ऑल्सो 5. इथे हा रूल हा फॉलो होतोय प्रत्येक ठिकाणी प्रत्येक एलिमेंटला. मग त्याच्यामुळे आपण काय लिहू शकतो? A प्लस ट्रान्सपोज ऑफ A इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. म्हणजे हा मॅट्रिक्स कसा आहे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. कारण इथे हा रूल आहे. हा जो रूल आहे तो इथे फॉलो होतोय. ह्या रूल प्रमाणे ह्याच्यामध्ये मॅट्रिक्स आहे. आता हा मॅट्रिक्स जो आहे, हा जो एलिमेंट्स आहे 10 एलिमेंट आहे हा. आता हा कुठे आहे? तर A11 फर्स्ट रो फर्स्ट कॉलमला 10 आहे. जरी आपण आता J = 1 घेतला, I = 1 घेतले, इंटरचेंज केला तरी काय 10. तसंच इथे पण हे A22 सेकंड रो सेकंड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम. पण हे मात्र कसे आहेत? सेम आहेत. हे मात्र सेम आहेत. म्हणून अशा मॅट्रिक्सला आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. आणि ते अजून कोणता एक रूल आहे? तर जरी आपण ह्या मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला तरी सुद्धा आन्सर तेच येणार आहे. म्हणजे ट्रान्सपोज ऑफ A प्लस ट्रान्सपोज ऑफ A इक्वल टू A प्लस ट्रान्सपोज ऑफ A. आता हे तर आपल्याला ट्रान्सपोज घ्यायचा आहे. म्हणजे आपण काय करतो? ट्रान्सपोज घेतो म्हणजे रो आणि कॉलम हे फक्त आपण इंटरचेंज करतो. जे रो आहे त्याचा आपण कॉलम बनवतो. आता इथे 10 5 0 हे एका रो मध्ये आहे, हे एका कॉलम मध्ये घ्यायचे. 10 5 0. सेकंड रो मध्ये काय आहे? 5 -14 -3 ह्याचा आपल्याला कॉलम करायचा. 5 -14 -3. थर्ड रो मध्ये 0 -3 -6 ह्याचा कॉलम केला. 0 -3 अँड -6. आता ट्रान्सपोज केला तरी जो मॅट्रिक्स येतो तो मॅट्रिक्स आणि हा मॅट्रिक्स त्याचा आपण ट्रान्सपोज घेतलेला आहे तो सेम आहे. बघा 10 10 करस्पॉन्डिंग एलिमेंट्स बघा 10 5 5 0 इथे पण 0 -14 14. मग जेव्हा असा रूल फॉलो होतो एखाद्या मॅट्रिक्सच्या बाबत
त्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, धिस मॅट्रिक्स इज सिमेट्रिक मॅट्रिक्स. Therefore, A plus transpose of A is a symmetric matrix. म्हणजे हा मॅट्रिक्स काय आहे, सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. इथे आपण हा रूल पण वापरला, ह्याचा ट्रान्सपोज घेऊन बघितला, आन्सर तेच येतं, हाच इथे येतो. आणि दुसरं AIJ इक्वल टू AJ आहे. असे दोन रूल इथे फॉलो होतात. डायगोनल वेगवेगळे एलिमेंट्स आहेत, पण हे जे एलिमेंट्स आहेत ते सेम आहेत. अबाव डायगोनल, बिलो डायगोनल बघा, इथे 5 इथे 5 इथे 0 इथे 0, -3 -3. डायगोनल वेगळे आहेत नंबर, त्याच्यामुळे अशा मॅट्रिक्सला काय म्हणतात, सिमेट्रिक मॅट्रिक्स. आता आपण नंतर A मायनस ट्रान्सपोज ऑफ A काढू आणि तो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे का बघायचंय. A मायनस ट्रान्सपोज ऑफ A, मॅट्रिक्स A आधी आपण लिहून घेऊ. A मॅट्रिक्स आहे 5 2 -4 3 -7 2 4 -5 -3. आता स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये डायगोनल वर सगळे 0 एलिमेंट्स येणार आहे, सगळे नंबर 0 येणार आहे. आणि इथे रूल कोणता फॉलो होतो, तर AIJ इक्वल टू मायनस AJ आहे, हा रूल इथे फॉलो होतो. ऑल एलिमेंट्स ऑन डायगोनल आर 0. And such a matrix is called, or such a matrix is called skew symmetric matrix. The transpose of A घेऊ आपण. 5 3 4 5 3 4 2 -7 -5 -4 2 and -3. दोन्ही मॅट्रिसेसची ऑर्डर सेम आहे. 3 rows 3 column 3 rows 3 column. मग करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला मायनस करायचे, त्याच्यामुळे इथे सबट्रॅक्शन होऊ शकतो कारण ऑर्डर सेम आहे. सबट्रॅक्शन पॉसिबल आहे, एक्झिस्ट आहे. 5 - 5 हा करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आहे. 5 ला 5 करस्पॉन्डिंग आहे, 2 ला 3 2 -3 -4 -4 असं करायचं आपल्याला. 5 - 5 0 2 -3 -1 -4 -4 -8 3 -3 ह्याला करस्पॉन्डिंग एलिमेंट आहे 3 -2 1 -7 -7 इथे निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. हे मायनस आहे, इथे पण मायनस आहे, निगेटिव्ह आहे, हे पण निगेटिव्ह पॉझिटिव्ह. म्हणजे -7 किंवा -7 + 7 इक्वल टू 0. 2 -5 मग इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे 2 + 5 7. 4 -4 निगेटिव्ह बिकम हिअर पॉझिटिव्ह. मग 4 + 4 8. -5 -7 -5 -7 नाही -2 म्हणजे -7 मिळणार -7. -3 -3 ते आता परत निगेटिव्ह बिकम मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह पॉझिटिव्ह म्हणजे ते +3 घ्यायचं. मग -3 + 3 -3 + 3 म्हणजेच 3 - 3 0. आता ह्याचं ऑब्झर्वेशन करा ह्या मॅट्रिक्सचं. तर इथे आपण सबट्रॅक्शन केले, आन्सर काढले. आता ह्या मॅट्रिक्सचं ऑब्झर्वेशन करा. डायगोनल वर सगळे बघा एलिमेंट 0 0 आले, 0 0 0. आणि अप्पर डायगोनल आणि बिलो डायगोनल जे एलिमेंट्स आहेत ते कसे आहे बघा. इथे 1 आहे, इथे -1 आहे, इथे 8 आहे, तर ह्याच्या अपोजिट नंबर आहे. इथे -8, इथे -7 आहे, तर इथे काय आहे 7. म्हणजे हे दोन नंबर अपोजिट आहे, हे दोन नंबर अपोजिट आहेत, अपोजिट नंबर आहे. 1 -1 8 -8 -7 7. त्यामुळे अशा मॅट्रिक्सला काय म्हणायचं, तर स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. देअरफॉर A मायनस ट्रान्सपोज ऑफ A इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. A minus transpose of A is skew symmetric matrix. तर इथे डायगोनल वर सगळे एलिमेंट्स हे 0 0 आहेत. हा डायगोनल आहे, ह्या डायगोनल वर 0 0 0 आणि इथे हे एलिमेंट्स अपोजिट एलिमेंट्स आहेत. एलिमेंट सेम आहे पण एक निगेटिव्ह आहे, एक पॉझिटिव्ह नंबर आहे. क्वेश्चन 12. एक्सप्रेस द फॉलोइंग मॅट्रिसेस ॲज द सम ऑफ अ सिमेट्रिक अँड अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तर इथे आपल्याला काय करायचंय, एक्सप्रेस करायचंय की कोणताही मॅट्रिक्स हा दोन मॅट्रिक्सच्या सम पासून बेरजेपासून तयार झालेला असतो. आता समजा हा एक मॅट्रिक्स आहे, तर हा मॅट्रिक्स इज अ सम ऑफ सिमेट्रिक
symmetric matrix and plus a skew symmetric matrix. Skew symmetric matrix. आता इथे हा आपल्याला मॅट्रिक्स दिलेला आहे. समजा याचं नाव आपण देऊ A. A is a matrix and it is expressed as a sum of symmetric matrix and skew symmetric matrix. तर आता आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले A plus transpose of matrix A is symmetric matrix. Symmetric matrix. And A minus transpose of A म्हणजे एखादा मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज ह्याची जर ऍडिशन केली तर जो येणारा मॅट्रिक्स आहे तो कसा असेल, सिमेट्रिक असेल. ए मायनस ट्रान्सपोज ऑफ ए, एखादा मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स आपण मायनस केला, वजा केला त्याच्यातून, तर इज अ स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स हे आपल्याला माहिती. तर इथे आपण ह्याचा वापर करायचा आहे आणि आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे एनी स्क्वेअर मॅट्रिक्स. एनी स्क्वेअर मॅट्रिक्स A is expressed as the sum of symmetric and skew symmetric matrix. तर इथे आपल्याला फॉर्म्युला कोणता वापरायचा आहे, A इक्वल टू हाफ इन ब्रॅकेट A प्लस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस A मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A. असा फॉर्म्युला वापरून आपल्याला हे आन्सर काढायचं. म्हणजे हाफनी ह्याला मल्टिप्लाय करायचं, ह्याचं जे आन्सर आहे ते त्याला हाफनी मल्टिप्लाय करायचं, नंतर ह्याचं जे आन्सर आहे त्याला हाफनी मल्टिप्लाय करायचं आणि त्यांची ऍडिशन म्हणजे येणारा मॅट्रिक्स. तर असं आहे का नाही ते आपण बघू आता. सोल्युशन. Let A is a matrix and it contains element 4, -2, 3, -5. Therefore, transpose of matrix A is now interchange rows and columns 4, -2, 3 and -5. त्यानंतर आपल्याला A प्लस A डॅश किंवा ट्रान्सपोज ऑफ A काढायचे. A प्लस ट्रान्सपोज ऑफ A ह्या दोन्हींची ऍडिशन करायची. दोन्हींची ऍडिशन आपण केव्हा करू शकतो, तर जेव्हा त्यांचे ऑर्डर सेम आहे. दोन मॅट्रिसेसची तिथे ऑर्डर सेम आहे 2/2, त्यामुळे ते ऍडिशन होऊ शकते. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आपल्याला काय करायचे, ऍड करायचे. 4 + 4 8, 4 + 4 8, -2 + 3 1, 3 + -2 1, -5 + -5 means -10. इथे आपण A आणि ट्रान्सपोज ऑफ A काढलेलं आहे. आता A मायनस ट्रान्सपोज ऑफ A काढू. देअरफॉर A मायनस ट्रान्सपोज ऑफ A. आधी A लिहून घ्यायचा आहे. 4 -2 3 मायनस 4 3 -2 -5. आता इथे सबट्रॅक्शन करायचे. ऑर्डर सेम आहे दोन्ही मॅट्रिसेसची, त्याच्यामुळे सबट्रॅक्शन इथे होऊ शकतं. आता सबट्रॅक्शन करू. 4 - 4, 4 - 4 0, -2 -3 -5, 3 -2, negative become positive 5, 3 + 2 5, -5 -5, negative become here positive, -5 + 5 0, इथे 0. आता इथेच आपल्याला समजतं की हा मॅट्रिक्स कसा आहे, तर हा आहे सिमेट्रिक मॅट्रिक्स. A प्लस ट्रान्सपोज ऑफ A इज सिमेट्रिक अँड A मायनस ट्रान्सपोज ऑफ A इज स्क्यू सिमेट्रिक, कारण डायगोनल एलिमेंट ऑल आर 0 आणि अपर डायगोनल बिलो डायगोनल नंबर इज सेम, बट हा निगेटिव्ह नंबर आहे, हा पॉझिटिव्ह नंबर आहे. therefore this matrix is symmetric matrix. तिथे आपण फॉर्म्युलामध्ये ठेवू. हा फॉर्म्युला वापरायचा A इक्वल टू हाफ A प्लस A ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स A प्लस
ए मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए. म्हणजेच ए नी ह्याला मल्टिप्लाय करायचं, ए नी ह्याला मल्टिप्लाय करायचं. हाफ इंटू ए प्लस ट्रान्सपोज ऑफ ए आहे 8, 1, 1 अँड निगेटिव्ह 10 प्लस हाफनी मल्टिप्लाय करू. हाफ ए मायनस ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स ए आहे 0, निगेटिव्ह 5, 5, 0. आता ह्याचा अर्थ काय होतं, हाफनी ह्याला मल्टिप्लाय करायचं, हाफनी ह्याला मल्टिप्लाय करायचं. मग हाफ इंटू 8 मीन्स 4, 4 अँड 1 इंटू हाफ मीन्स हाफ, 1 इंटू हाफ निगेटिव्ह 5 प्लस हाफ इंटू 0, 0 निगेटिव्ह 5/2, 5/2 अँड 0. आता हा मॅट्रिक्स सिमेट्रिक आहे आणि हा स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स आहे. मग इथे आपण प्रूव्ह केलं एनी मॅट्रिक्स इज एक्सप्रेस दॅट इज सम ऑफ सिमेट्रिक अँड स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. तिथे आपण आन्सर लिहितो ए इज अ सम ऑफ सिमेट्रिक मॅट्रिक्स. आणि सिमेट्रिक मॅट्रिक्स कोणता आहे, हा मॅट्रिक्स आहे सिमेट्रिक. 4, हाफ, हाफ and negative 5. Sum of symmetric matrix and skew symmetric matrix. Skew symmetric matrix. Skew symmetric matrix high. Diagonal element are 0 and upper diagonal, below diagonal elements are negative and one is positive. Here Aij equal to minus Aj and here Aij equal to Aji. 0, negative 5/2, 5/2, 0.